आपण भारतीय इतिहासातल्या महान राण्यांबद्दल नेहमीच बोलतो आणि ही चर्चा सुरू झाली की नावं समोर येतात झाशीची राणी, रझिया सुलतान. पण एक प्रश्न तुमच्या डोक्यात कधी आलाय का? महाराणी अहिल्याबाई होळकर इतक्या महान असूनही इतर राण्यांइतक्या प्रसिद्ध का नाहीत? अहिल्याबाई कुठल्या मोठ्या राजघराण्यात जन्माला आल्या नाहीत. त्या एका साध्या पाटलाच्या घरात जन्माला आल्या. त्या काळात मुलींना शिक्षण दिलं जात नव्हतं, पण वडिलांनी त्यांना वाचन लेखन शिकवलं आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला मिळाली एक वेगळी दिशा. एके दिवशी मल्हारराव होळकर एका छोट्या गावात थांबले. मंदिरात आरती चालू होती आणि ती आरती एक लहान मुलगी करत होती. तिच्या आवाजातली शांतता, चेहऱ्यावरचं तेज हे पाहून मल्हारराव क्षणभर थबकले आणि ती मुलगी म्हणजे अहिल्या. आणि त्याच क्षणी त्यांनी ठरवलं की हीच होळकर घराण्याची सून होईल. पुढे अहिल्याबाईंचं आयुष्य सोपं राहिलं नाही. पतीचा मृत्यू, वैधव्य, मुलाचा अकाली मृत्यू हे सगळं त्यांनी पाहिलं, पण त्यांनी स्वतःला कधीच कमकुवत होऊ दिलं नाही. सती जाण्याऐवजी त्यांनी राज्याची जबाबदारी अत्यंत खंबीरपणे स्वीकारली. अहिल्याबाईंनी तलवार उगारून इतिहास घडवला नाही, तर बुद्धी, संयम आणि न्यायानं राज्यकारभार चालवला. त्यांच्या काळात एकदाही मालव्यावर आक्रमण झालं नाही. त्यांनी रस्ते बांधले, विहिरी बांधल्या, धर्मशाळा उभारल्या, व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं, महेश्वरला सांस्कृतिक केंद्र बनवलं. महेश्वरी साड्यांची परंपरा इथूनच तर सुरू झाली. आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कधीच स्वतःचा डंका पिटला नाही. कदाचित म्हणूनच त्या तुलनेनं कमी प्रसिद्ध आहेत. पण इतिहासात ज्यांनी शांतपणे काम केलं त्यांची उंची नेहमीच मोठी असते. महाराणी अहिल्याबाई होळकर अशाच होत्या. त्या अहिल्याबाईंविषयीची संपूर्ण कथा, संदर्भ आणि सखोल विश्लेषणासह आपल्या उनाड भटकंती यूट्यूब चॅनलवरती सांगितलेली आहे. नक्की पहा. आणि अशीच वेगळी विचार करायला लावणारी भटकंती हवी असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि हो विसरू नका, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बरं का.